तू ही रे माझा मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अंजलीनी राकेश पासून. तर आता अंजली म्हणते मी देवाकडे साखर ठेवते आणि तुमच्यासाठी काहीतरी गोड आणते. आलेच असं म्हणते अंजली. बघा प्रेक्षक हो, तर ती खोलीतून निघून जाते. तर आता राकेश आपल्या कपाळाला हात धरतो आणि तो म्हणतो माझ्या बावळट बायकोला कळतच नाही, मला गोड पदार्थ नाही, गोड मुली हव्या आहेत आयुष्यात असं म्हणतो आता इथे राकेश. आता एखादी गोड असिस्टंट आली की कसं ऑफिस मधल्या कामात इंटरेस्ट पण वाढेल आणि कॉन्सन्ट्रेशन पण वाढेल. एक आयटम तर आहेच मध्ये, पण इथे पण हवा ना एखादा टाइमपास. शेवटी काय, वा किती दिवस शिकार केल्याशिवाय राहणार आव असं म्हणतो तो. तर आता इथे तो जाऊन बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो ओपन करतो आपलं कपाट. तर आता आपली बॅग असते ती ओपन करतो बघा प्रेक्षक होतो. तर त्याच्यामध्ये दारूची बॉटल असते. तर आता राकेश म्हणतो भाई आणि बाटली तर पाहिजेच, नाहीतर ह्या गोडसट अंजली सोबत वेळ लागेल मला एक दिवस असं म्हणतो राकेश आणि दारू पित होतो. नवीन असिस्टंट क्या बात है असं म्हणतो राकेश. तो आता परत दारू पित असतो. खरंच खूप आवड दाखवले ना प्रेक्षक अंजलीला. तर आता सकाळ झालेली दाखवले. अहो पेपर का वाचत बसलाय, नाश्ता करायला चला असं म्हणते आता वल्लरी. तर तिथेच रमाकांत मेडिटेशन करत बसलेला असतो. कुणी कुठे जाणार नाही असं म्हणतो आकाश. आज मी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट घेऊन आलोय असं म्हणतो आकाश. या बात आहे, चला आपण सगळे तिथे जाऊया असं म्हणतो अविनाश. चहा पोहे इडली सांभार सारखा नाश्ता नाही, हा अमेरिकन ब्रेकफास्ट आहे असं म्हणतो आकाश. अमेरिकन ब्रेकफास्ट अगं बाई असं म्हणते आता इथे वल्लरी. काय का त्यात असं म्हणतो अविनाश. हेल्दी पॅनकेक्स आहेत असं म्हणतो तो. माझा मित्र आहे ना, त्याने नवीन व्हेंचर चालू केलंय, म्हटलं नवीन ट्राय करून चाल. ठीक आहे आपल्या फॅमिलीला घेऊन जाऊ असं म्हणतो आता इथे आकाश. पदार्थाला इंग्रजी नाव दिल्यावर काय तर आम्ही जगावेगळं खातोय असं वागताय. हे जे आहे ना ते गोड धिरडं आहे असं म्हणतो आता अविनाश. डॅड, धिरडं वेगळं असतं, हे पॅनकेक्स वेगळे असतात असं म्हणतो तो. आमच्यासाठी ब्रेकफास्ट आहे, तुम्ही बसा, प्लेट्स घेऊन येतो असं म्हणतो आकाश. ये गा अंजली असं म्हणतो आता इथे अविनाश. पॅनिक केक म्हणतो तो. तर आता वल्लरी म्हणते पॅनिक केक नाही हो, पॅनकेक. उगाच तुम्ही पॅनिक नका हो असं म्हणते वल्लरी. मी यांच्यासाठी घेऊन जाते असं म्हणते अंजली, ह्यांना खूप आवडतात. तर आता पॅनकेक्स असतात बघा प्रेक्षक हो. आणि रमाकांत तिथेच बसलेला असतो. हे काय करतोयस असं म्हणतो अविनाश. चॉकलेट सिरप म्हणतात त्याला असं म्हणतो आकाश. असंच खातात असं म्हणतो तो. हे खे असं म्हणतात आकाश. तर आता पॅनकेक घेऊन जाते आतमध्ये अंजली राकेश साठी. ईश्वरी रमाकांतकडे बघत असते. वा 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 असं म्हणतो अविनाश. अरे भाऊजी असं म्हणतो अविनाश, या ना या बसा, तुम्ही सुद्धा पॅनकेक खा या असं म्हणतो अविनाश. अहो तुम्ही बसा आधी असं म्हणते वल्लरी. या काय, घरातल्या नको त्या व्यक्तीला एवढं महत्व द्यायची काय गरज नाही असं म्हणते वल्लरी. इतके बायकोला विचारलं तरी का की खाल्लं की नाही म्हणून असं म्हणते वल्लरी. द्याय ते असं म्हणते ती, त्यांना द्यायला चाललंय असं म्हणते वल्लरी. तर तेवढ्यातच पाठीमागून अंजली येते. मामी असं म्हणते आता ईश्वरी. अहो समोर बसलेल्या माणसाला फक्त खाण्यासाठी विचारलं त्यांनी, त्यात मामाचं काय चुकलं असं म्हणते ईश्वरी. मला माहितीये बाबा इथे आलेले तुम्हा सगळ्यांना नाही आवडलेलं, पण म्हणून प्लीज त्यांच्याशी प्रत्येक बाबतीत असं नका वागू. आपल्या घरातल्या लोकांना हे वागणं नाही शोभत असं म्हणते ईश्वरी. काय शोभतं काय नाही शोभत हे तू सांगणार का मला असं म्हणते वल्लरी. तुझ्याकडून शिकण्याची काही गरज नाही असं म्हणते ती. मामी असं म्हणते वल्लरी ला ईश्वरी. मामा बाबांना खायची प्लेट देत होते, ते तुम्ही काढून घेतली ते मी बघितलं असं म्हणते ईश्वरी. असं तर आम्ही आपल्या ठीक आहे ग असं म्हणतो रमाकांत. उपवास आहे माझा असं म्हणतो तो. ऐकलत ना असं म्हणते अंजली. त्यांच्यासाठी भांडलं, त्यांना विचार तरी त्यांना पाहिजे की नाही बघ असं म्हणते अंजली. हे बघ अंजली काही झालं तरी असं म्हणतो अविनाश. ठीक आहे नकोय मला ते असं म्हणतो रमाकांत. ईश्वरी मी आहे आतमध्ये असं म्हणतो रमाकांत. बाबा बाबा असं म्हणते आता ईश्वरी. पाहिलं यांच्यासाठी एवढं भांडताय, त्यांना काही प्रॉब्लेम नाही असं म्हणते वल्लरी. हे उगाच सकाळ सकाळी भांडते, भांड कुठे असं म्हणते आता इथे वल्लरी. जस्ट स्टॉप इट असं म्हणतो आता इथे आकाश. सकाळ सकाळी भांडणाला सुरुवात केली असं म्हणतो आकाश. पॅनकेक गरम आहे खाऊन घ्या, थंड होतील असं म्हणतो आकाश. तर आता वल्लरी खात बसते पॅनकेक. तर आता अविनाश उठतो आणि आता तो ईश्वरीकडे जातो, तिच्या बाजूला जाऊन थांबतो. ईश्वरी असं म्हणतो अविनाश, तू करतेस ते अगदी बरोबर करतेस, काय चुकीचं वागत नाहीस असं म्हणतो आता इथे अविनाश. आणि हो असं म्हणतो अविनाश, कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि त्यांचं बोलणं तर अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. हे खाऊन घे तू असं म्हणतो अविनाश ईश्वरीला. नाही नको मामा असं म्हणते ईश्वरी, मला भूक नाही असं म्हणते ती. तर आता ईश्वरी निघून जाते तिथून. हो असं म्हणते वल्लरी. तिथे उभे राहून मला टोमणे मारून झाले असतील तर या इथे चुपचाप असं म्हणते वल्लरी अविनाशला. इथे या खायला, मला टोमणे मारतायत असं म्हणते ती. सुंदर असं म्हणते वल्लरी आणि खात असते ती. तर आता आजी विचारातच असतात. तर आता रमाकांतकडे येते ईश्वरी. बाबा असं म्हणते आता ईश्वरी, हे घ्या असं म्हणते ती. खिचडी आणि चहा पिऊन घ्या असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे रमाकांत म्हणतो मला नकोच काही. नाही बाबा तुम्हाला गोळ्या घ्यायचा आहे, चला चला उठा, इथे वर बसा या असं म्हणते ईश्वरी. इथे वर बसा असं म्हणते ती. स्वामी ओम असं म्हणतो आता इथे रमाकांत. बसा इथे असं म्हणते ती. गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या असं म्हणते ती. तर आता चहा घेतो रमाकांत. वा असं म्हणतो आता इथे रमाकांत. तिचा चहा पिऊन, किती काळजी घेतेस तू माझी असं म्हणतो आता इथे रमाकांत. आता मला सांग खरंच काय गरज होती हे सगळी खिचडी करायची असं म्हणतो तो. ते जाऊ दे बाबा, पण आता बाहेर जे काय झालं त्याबद्दल सॉरी असं म्हणते ती. तू कशाला सॉरी म्हणतेस असं म्हणतो रमाकांत. तुझी काय चूक नव्हती त्यात. बरं आता मी काय सांगतो ते ऐक असं म्हणतो रमाकांत. आता अजिबात हट करायचा नाही,
मला निघू दे आता घरातून असं म्हणतो तो. त्याशिवाय या घरातला गेलेला आनंद परत येणार नाही असं म्हणतो तो. बाबाचं काय बोलताय तुम्ही असं म्हणते आता ईश्वरी. तुमच्यातले आणि अर्णव सरांच्या मधली गलतफहमी दूर झाली ना तर सगळं एकदम बढिया होऊन जाणार आहे असं म्हणते ईश्वरी. आणि हे लवकरच होईल बघा तुम्ही असं म्हणते ईश्वरी. फक्त या सगळ्यात मला तुमची मदत हवी आहे असं म्हणते ती. माझी मदत असं म्हणतो रमाकांत. हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ईश्वरी म्हणते इंदोरच्या हॉटेलमध्ये नेमकं काय काय घडलं होतं. त्या सगळ्याच्या खूप बातम्या आल्या, खूप चर्चाही झाली. पण त्या दिवशी त्या रूम मध्ये नेमकं काय घडलं असं म्हणते ईश्वरी. हे सगळं तुम्हाला आठवण करून सांगावं लागेल असं म्हणते ईश्वरी. नेमकं काय घडलं ते असं म्हणते ती. म्हणजे अगदी सुरुवातीपासून असं म्हणते ईश्वरी. तर पॅनिक व्हायला लागतो रमाकांत. मला वाटतं तुमच्या बोलण्यातनं ना काहीतरी क्ल्यू मिळू शकेल आपल्याला. त्या सगळ्यामध्ये तुम्हाला कोण फसवले याचा असं म्हणते ती. मला नाही आठवतंय असं म्हणून अस्वस्थ होतो आता इथे रमाकांत. नाही आठवायचंय मला काही असं म्हणतो तो. सगळं ते एका घटनेमुळे माझं अपार आयुष्य उद्ध्वस्त झालं असं म्हणतो तो. प्लीज असं नका करू. प्लीज सांगा ना काय घडलं होतं ते असं म्हणते ईश्वरी. म्हणजे माझी आई जॉबच्या त्या संधीसाठी त्या हॉटेलच्या रूम मध्ये आली आणि त्यानंतर नेमकं काय घडलं ते सगळं प्लीज तुम्ही आठवण करून सांगा ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे रमाकांतला आठवतच नाही. इंदोरमधल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये मी माझ्या एका बिझनेस मीटिंगसाठी गेलो होतो आणि पुढे असं म्हणते ईश्वरी. तर इंटरव्ह्यू इथेच चालू आहेत ना असं म्हणून आलेली असते ना सुप्रिया. तर आता इथे रमाकांत म्हणतेला असतो इंटरव्ह्यू इथे कोणी सांगितलं तुम्हाला असं म्हणतो तो. मी खरं तर तर आता तेवढ्यातच चक्कर यायला लागते रमाकांतला. तर सुप्रिया म्हणते काय होते तुम्हाला असं म्हटलेली असते ना ती. काय होतंय का मी बोलू का कुणाला असं म्हणते ती. तर आता इथे सर काय होतंय का असं म्हणते ती. तर आता इथे तिच्यावर पडतो तो. तर तेवढ्यातच मीडियावाले आलेले असतात. तर आता मीडियावाले बघितलेले असतात त्या दोघांना एकत्र. मिस्टर रमाकांत राजेश शिर्के तुमचं हे चाललंय का असं म्हणतात मीडियावाले. तर आता इथे रमाकांत अस्वस्थ होतो परत. डोकं दुखते माझं खूप असं म्हणतो तो. ऐका ऐका असं म्हणत असतो तो. ऐका ऐका असं म्हणत असतो तो. बाबा अहो काय होतंय असं म्हणते ईश्वरी. बाबा काय होतंय तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. डोकं दुखतंय असं म्हणतो तो. बाबा प्लीज आठवलं तरी खूप त्रास होतोय असं म्हणतो तो. डोकं ठणकतंय ऐका असं म्हणतो इथे रमाकांत. तर वल्लरी येते. तर आता अविनाश पण येतो आणि आकाश पण. काय ग असं म्हणते वल्लरी. असं काय विचारलंस तू याला की ह्याना लगेच त्रास व्हायला लागला असं म्हणते वल्लरी. अरे असं म्हणतो अविनाश. यांना काय झालंय असं म्हणतो आता अविनाश. काय झालं. तर आता अर्णव पण येतो. काय झालं असं म्हणतो इथे अविनाश. काय झालं भाऊजी काय झालं असं म्हणतो अविनाश. तर आता अंजली पण येते. ईश्वरी सांग ना काय बसले ते असे असं म्हणतो आकाश. काय झालं असं म्हणतो अर्णव. मामा पाणी आण प्लीज असं म्हणतो अर्णव. तर पाणी घेऊन येतो अविनाश. काय ग ईश्वरी असं काय विचारलीस तू ह्याना की असं त्रास व्हायला लागला असं म्हणते वल्लरी. पाणी नको असं म्हणतो आता इथे रमाकांत. नाही बाबा प्लीज पाणी प्या असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे असं म्हणते आणि पाणी पाजवते ती रमाकांतला. काय ग ईश्वरी असं म्हणते वल्लरी. नेमकं काय विचारलंस तू त्यांना की त्यांना ह्याचा इतका त्रास व्हावा असं म्हणते वल्लरी. मी आले तेव्हा असं पडले होते इथे काय झालं नेमकं असं म्हणते वल्लरी. ईश्वरी अगं काय झालंय काय अचानक तुझी बोलती का बंद झाली काय झालंय सांग ना असं म्हणते वल्लरी. भाऊजी काय झालंय नेमका मला कळेल असं काहीतरी सांगाल का असं म्हणते वल्लरी. ते असं म्हणते ईश्वरी माझी सकाळची गोळी असते चुकली ना घ्यायला की त्रास होतो मला. डोकं ठणकायला लागतं असं म्हणतो इथे तो. मामा डॉक्टरांना बोलवा आणि काय ते बघा त्यांचं असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे अविनाश फोन करतो. अहो थांबा काही गरज नाही डॉक्टरांना बोलवायची असं म्हणते आता इथे वल्लरी. सगळ्यांचं लक्ष यांच्याकडे जावं म्हणून फुकटचा प्रयत्न करता येते असं म्हणते वल्लरी. हो असं म्हणतो अविनाश. ह्या वेळा तुझी खूप कामं झाली असती नाही का असं म्हणतो अविनाश. आम्ही आलो आपली हातातली कामं टाकून असं म्हणते वल्लरी. तर वाईट वाटतं खूप आकाशला पण. मी फोन करून आलो डॉक्टरांना असं म्हणतो अविनाश. तर आता ईश्वरी बसलेली असते रमाकांसोबत. तर आता इथे ईश्वरी पण घाबरलेली असते. तर आता इथे वल्लरीला दाखवलंय. असं काय विचारले असेल त्या ईश्वरीने त्या रमाकांतला की एवढं त्याचं डोकं दुखायला लागलं असेल असं म्हणते वल्लरी. सुप्रिया आणि रमाकांतच्या त्या घटनेबद्दल तर नाही विचारलं नसेल ना असं म्हणते वल्लरी. म्हणजे तो इथे आल्या आल्या लगेच सुरू झालाच आईसाठी पुरावे गोळा करणं असं म्हणते वल्लरी. तर आता परत ईश्वरी आणि रमाकांतला दाखवले. तर ईश्वरी म्हणते थोडा वेळ आराम करा मी इथे खालीच असं म्हणतो. नाही बाबा इथे वर झोपा असं म्हणते ईश्वरी. मी सांगितलं ना बाबा झोपा तुम्ही आराम करा असं म्हणते ईश्वरी. चला चला असं म्हणते ती आणि पाय ठेवते तिच्यावरती. बाबांकडून त्या घटनेबद्दल कळणं खूप जरुरी आहे असं म्हणते ईश्वरी मनातल्या मनात. पण त्यांना आठवण करूनही खूप तकलीफ होतीये. कडू बाप्पा आता काय करू मी असं म्हणते ईश्वरी. तुझ्या कृपेमुळे बाबा घरी सुद्धा आले. आता तूच आईने बाबांवर झालेले आरोप दूर करायला मदत कर असं म्हणते ईश्वरी. तर आता परत वल्लरीला दाखवले. तर आता वल्लरी विचार करत असते. आता नुसतं हातावर हात ठेवून बसता येणार नाही काहीतरी करायला हवं. उरलेले सगळे पुरावे मिटवायला हवे असं म्हणते वल्लरी. नष्ट करायला हवेत. श्रीकांत धुमाळला गाठवून त्या फोटेजच्या ओरिजिनल फोटोज मिळवायलाच हवेत असं म्हणते आता इथे वल्लरी. हा रमाकांत अचानक आल्यामुळे ना सगळीच गडबड होऊन गेली. पास झालं आता थांबायचं नाही असं म्हणते वल्लरी. हे सगळं प्रकरण माझ्या अंगाशी यायला वेळ नाही लागणार. वल्लरी वल्लरी कर काहीतरी असं म्हणते वल्लरीने मनातल्या मनात म्हणत असते ती. तर आता परत ईश्वरीने रमाकांतला दाखवलं. बाबांना त्या घटनेबद्दल आता विचारणं शक्य दिसत नाही असं म्हणते ईश्वरी. पण कदाचित बाबांना आणि माझ्या आईला समोरासमोर आणलं तर असं म्हणते आता इथे ईश्वरी.
तर कुछ बात म्हणे की क्या असं म्हणते ती आणि विचार करायला लागते. तर आता ती परत जाते रमाकांतकडे. तर आता इथे ईश्वरी म्हणते बाबा बाबा असं म्हणते ती रमाकांतला. तुम्ही आराम करा, मी आलेच हा असं म्हणते ती. तर हो असं म्हणतो रमाकांत. तर आता इथे ईश्वरी निघून जाते तिथून. तर दरवाजा बंद करते ती. इथे आराम करत असतो रमाकांत. तर आता राकेशला दाखवले, येस डार्लिंग, काल आलो मी बँगलोरवरून मुंबईला आणि आज लगेच आठवण आली माझी असं म्हणतो राकेश तिच्या नवीन गर्लफ्रेंडला बघा प्रेक्षक बँगलोरचा. तर काय करू, तू आहेसच तसा असं म्हणते ती. ऐक ना, ह्या विकेंडला बँगलोरला येतोयस ना असं म्हणते ती. येतोय ना असं म्हणतो राकेश. नक्की येतो. ग्रेट, आपण दोघं ना एकत्र शॉपिंगला जाऊयात असं म्हणते ती. शॉपिंग कसं म्हणतो राकेश. काय काय एवढं कसलं शॉपिंग करायचंय. घरासाठी कर्टन्स आणि बेडशीट घ्यायचे तसं म्हणते ती. शे असं म्हणतो राकेश. मला वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग असेल. तू ना एक नंबरची घरकोंबडी आहेस. घराशिवाय दुसरं काही सुचतच नाही तुला असं म्हणतो तो. घरासाठी अजून खूप काही घ्यायचं आहे पण त्यासाठी तू सोबत हवास असं म्हणते ती. येतो ना मी असं म्हणतो राकेश. करू हा घरासाठी सगळं. आपण तर म्हणतो ताडपत्री पण घेऊया असं म्हणतो तो. ताडपत्री असं म्हणते ती. आता पावसाळा येईल ना, लागेल ना ताडपत्री असं म्हणतो तो. राहते आता ती. तुझा हाच सेन्स ऑफ ह्युमर मिस करते रे मी असं म्हणते ती. असं म्हणतो राकेश. बरं ऐक ना डार्लिंग, मी ना आता ड्राईव्ह करतोय, आता ठेवतो मी फोन. बाय असं म्हणतो तो. बाय असं म्हणते ती. बाय असं म्हणतो इथे राकेश. तर आता इथे राकेश जातच असतो तर तेवढ्यातच एक मुलगी आडवी येते आणि आता ती टक्कर होते तिची त्याच्या गाडीला आणि पडते खाली. तर आता ती मुलगी बहुतेक जॉब शोधत असते. तर आता इथे राकेश येतो बाहेर आपल्या कारमधून आणि ती मुलगी मात्र तिथेच असते समोर. तर आता राकेश परत येतो बाहेर आणि तो येतो तिच्याकडे. आय एम सॉरी असं म्हणतो राकेश. आय एम रिअली व्हेरी सॉरी. फार लागलं नाही ना तुम्हाला असं म्हणतो तो. तर तो त्या मुलीकडे बघतो तर त्याचा चेहरा बदलतो बघा प्रेक्षक, कारण ती मुलगी सुंदर असते ना. तर आता ती मुलगी बघते तिच्याकडे. काय कळत नाहीये का तुम्हाला, समोर एक मुलगी दळतीये, कळत नाहीये का असं म्हणते ती. तर आता तिला लागलेलं असतं. वा असं म्हणतो राकेश. कलेक्शन मध्ये ठेवण्यासारखा आयटम आहे असं म्हणतो राकेश. हे बघा आय एम रिअली व्हेरी सॉरी. फार लागलं नाहीये ना तुम्हाला, शुड आय हेल्प यू असं म्हणतो तो. तर आता इथे पुसायला लागतो तिचे ती घाण लागलेली. पायलट ओके असं म्हणते. माझा इंटरव्ह्यू आहे, आधीच मला लेट झालाय आणि नेमकं आजच हे सगळं घडलंय असं म्हणते ती. अरे फाईल डॉक्युमेंट्स असं म्हणते ती. सगळं खराब झालं, आता आम्ही काय करणार असं म्हणते आता इथे ती. तर राकेश म्हणतो मी खरं सांगू का, तुम्ही कमाल दिसताय असं म्हणतो राकेश. वॉट असं म्हणतो ती. म्हणजे कमाल प्रोफेशनल दिसताय, अटायर पण आहे व्यवस्थित असं म्हणतो आता इथे राकेश. एनिवे असं म्हणतो तो. इफ यू डोंट माइंड मी ड्रॉप करू का तुम्हाला असं म्हणतो राकेश. तर ती म्हणते आर यू शुअर असं म्हणते ती. येस ऑफकोर्स असं म्हणतो तो. प्लीज 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 कम असं म्हणतो इथे राकेश. तर तो बसून घेतो तिला आपल्या गाडीमध्ये. तर आता राकेशला हाफ सुटते बघा प्रेक्षक त्या मुलीला बघून. तर आता बंद करतो तो. क्या बात है राकेश, काय नशीब आहे रे तुझं. दरवेळी तुझ्या समोर शिखा आपण होऊन चालून येतं. तर आता इथे राकेश जातो आणि बसतो आपल्या बाजूला आणि ड्रायव्हिंग करायला लागतो तो. तर आता वल्लरीला दाखवले. तर आता इथे वल्लरी आपल्या कारमधून उतरते. तर धुमाळ आलेला असतो तिला भेटण्यासाठी. तर तोही आपल्या कारमधून बाहेर उतरतो. तर आता इथे बोला असं म्हणतो धुमाळ, काय काम काढलं माझ्याशी. माझं तुमच्याकडे काय काम आहे हे खरंच माहिती नाही का तुम्हाला असं म्हणते वल्लरी. रमाकांत, राज शिर्के आणि सुप्रिया देसाई यांच्या प्रकरणाचे ओरिजिनल फोटोज देऊन टाका असं म्हणते वल्लरी. नाही ते माझ्याकडे असं म्हणतो धुमाळ. ओ असं म्हणते वल्लरी. तुम्हाला खरंच वाटलं की तुमच्या या बोलण्यावर माझा विश्वास बसेल असं म्हणते वल्लरी. मला माहिती आहे की त्या तुमच्याकडेच आहेत, ताबडतोब त्या देऊन टाका असं म्हणते वल्लरी. अहो सांगितलं ना की नाही आहेत म्हणून असं म्हणतो धुमाळ. ठीक आहे असं म्हणते वल्लरी. मग योग्य किंमत देईल तर द्याल का असं म्हणते वल्लरी. योग्य किंमत असं म्हणतो आता इथे धुमाळ. किती आलात ना लायकीवर असं म्हणते वल्लरी. तर आता पैसे देते ती. तर आता इथे धुमाळ नाही म्हणतो. तर परत पैसे देते. नाही म्हणतो तो धुमाळ. तर ती 3 गट्टे देते त्याला. तर आता इथे धुमाळ बघतो असं म्हणतो तो आणि घेतो ते 3 गट्टे. निगेटिव्ह असं म्हणते आता ती. फोटोचे निगेटिव्ह देणार बघा प्रेक्षक होतो आता तिला. तर बॅग बाहेर काढतो आपली. तर वल्लरीला खूप आनंद झालेला असतो निगेटिव्ह मिळणार म्हणून. तर ती निगेटिव्ह घेते आता. थँक्यू असं म्हणते आता इथे वल्लरी आणि बघते ते निगेटिव्ह. तर आता ते निगेटिव्ह तिच्याकडे असतात. तर आता ती ठेवून घेते आपल्या बॅगेमध्ये. थँक्यू असं म्हणते वल्लरी. धुमाळ थँक्यू सो मच असं म्हणते ती. तर आता ती बंदूक बाहेर काढते. आओ असं म्हणतो धुमाळ. काय करताय तुम्ही, आवाज खाली असं म्हणते वल्लरी. मी दिलेले पैसे द्यायचे मला असं म्हणते वल्लरी. क्विक क्विक असं म्हणते वल्लरी. चेहरा आहे ना फोटोत आणि ढगात जाईल, वेळ नाही लागणार, कमॉन असं म्हणते वल्लरी. तर आता पैसे घेतलेले असतात ना धुमाळने ते परत आता द्यायला लागते, नाहीतर मी तुला गोळी घालेन असं म्हणते ती. तर आता पैसे घेते वापस. तर आता वल्लरी म्हणते हा वल्लरीशी पंगा घेणं एवढं सोपं नाही आहे असं म्हणते वल्लरी. कळलं असं म्हणते ती. तर घाबरलेला असतो धुमाळ. चला असं म्हणते वल्लरी. तर आता धुमाळ बसतो बघा प्रेक्षक आपल्या गाडीमध्ये. या काय बघत बसलाय, कमॉन असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे तो घाबरत घाबरत जातो बघा प्रेक्षक हो तिथून गाडी मारत आपली. तर वल्लरी घेऊन बसलेली असते बंदूक आपल्या हातात. चला असं म्हणते आता इथे वल्लरी. आता पुढचा प्लॅन असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता ती बॅगेमध्ये ठेवते ते बंदूक बघा प्रेक्षक हो. तर आता इथे
ईश्वरीला दाखवलंय आणि आता इथे ईश्वरी दरवाजा नॉक करते आणि देसाई आहेत का घरी असं म्हणते ती. तर आता इथे वॉट अ प्लेझंट सरप्राईज असं म्हणतो शुभांकर, कारण तो समोरच बसलेला असतो. नमे ढमे बघ ईशू आले असं म्हणतो तो. ईश्वरी राजशिर्केचं आगमन झालं असं म्हणतो तो. कुठे मारामारी करायला गेली होतीस असं म्हणतो तो. मारामारी नाही, घरातच धडपडले असं म्हणते ईश्वरी. इशू असं म्हणते सुप्रिया. आलीस बरं, हात कसा आहे असं म्हणते ती. ठीक आहे ठीक आहे असं म्हणते ईश्वरी. काय इशू आता आली ना, बहिणीची आठवणच म्हणते ना बरं. अगं ताई कधीची येणार होते, वेळच मिळत नव्हता असं म्हणते ईश्वरी. बरं इशू अर्णव कसे आहेत, ते नाही आले असं म्हणते सुप्रिया. घरी सगळे नीट आहेत ना असं म्हणते ती. एक एक मिनिट आई असं म्हणते ईश्वरी. अगं मला प्रश्नांची उत्तरं द्यायला श्वास तरी घ्यावते असं म्हणते ईश्वरी. मला बसू तरी द्या, काय हे असं म्हणते ती. ओहो बरं बरं बस असं म्हणते ती. बरं ठीक आहेस ना इशू असं म्हणतो आता शुभांकर. आम्ही तुला काही प्रॉब्लेम झाला तर मला कॉल करायचं असं म्हणते शुभू. शुभू बदलला नाहीसा तू असं म्हणते ईश्वरी. तुझा काय हा असा स्वभाव गेलेला नाही असं म्हणते ईश्वरी. बरं तू बस, मी तुमच्यासाठी स्पेशल इंदोरी रबडी जिलेबी घेऊन येतो असं म्हणतो आता शुभांकर. बाकी बात आहेस म्हणतात ते, आणि आता जातो शुभांकर बाहेर. इशू बाकी सांग कशी आहेस तू असं म्हणते नम्रता. बरी आहेस ना असं म्हणते ती. ताई हो असं म्हणते ती. बरं आपलं किचन कसं चालू आहे असं म्हणते ती. एकदम बढिया असं म्हणते आता इथे नम्रता. बरं तुम्ही दोघी गप्पा मारत बसा, मी जेवणाचं बघते असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे त्या दोघी बसलेल्या असतात गप्पा मारत. तर आतमध्ये जाते सुप्रिया स्वयंपाक करण्यासाठी. तर आता इथे नम्रता आणि ईश्वरी बोलायला लागतात. मला सांग आकाश कसे आहेत का आता असं म्हणते नम्रता. आकाश भाऊजी ठीक आहे, त्यांना काय झालं असं म्हणते ईश्वरी. अगं असं म्हणते नम्रता, अगं काल अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असं म्हणते नम्रता. काय असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी म्हणते अगं पण त्याने घरात काही सांगितलं नाही असं म्हणते ईश्वरी. अगं नाही म्हणजे त्यानेच मला सांगितलं की घरात खूप टेन्शन चालू आहे, सो आता नको सांगायला. अगं इशू काही दिवसात हे दुसऱ्यांदा झालंय असं म्हणते नम्रता. आम्ही मागच्या वेळेस झालेली जखम बघितली होती पण असं म्हणते ईश्वरी. हाव ना असं म्हणते नम्रता. अगं तो माणूस अचानक पाठीमागून आला, ह्यांचं लक्ष नव्हतं, ते खाली वाकले, तेवढ्यात त्यांनी त्याच्यावर वार केला असं म्हणते आता नम्रता. तर आता सगळं सांगत असते ती आणि ऑडिओ बंद असतो आणि आता ईश्वरी ऐकत असते ते सगळं काय काय घडलं ते, आणि ऑडिओ बंदच आहे बघा प्रेक्षक हो. तर आता काय सांगितलंय काय माहीत. तर आता परत सांगते ती फ्लॅशबॅक मधून कसं आकाश घरी आलेला असतो आणि त्याला लागलेला असतं आणि त्याची कशी काळजी घेतलेली असते ती सगळं सांगते ती. की बाहेर निघालो आणि त्याने अटॅक केला असं म्हणून आकाश सांगितलेलं असतं ना, परत सांगते ती. तर हे भगवान असं म्हणते ईश्वरी, हे सगळं काय आहे असं म्हणते ईश्वरी. माझा तर विश्वासच बसत नाहीये, हे कोणी केलं असेल असं म्हणते ईश्वरी. ईशू अगं तेच तर कळत नाहीये ना असं म्हणते नम्रता. नाही नाही ताई आपल्याला शोधून काढलंच पाहिजे हे असं म्हणते ईश्वरी. म्हणजे असे अचानक आकाश भाऊजींचे दुश्मन कुठून यायला लागले असं म्हणते ईश्वरी. तेच ना, आणि त्या माणसाला नेमकं काय हवंय हेच कळत नाही असं म्हणते नम्रता. हा हाताच्या हल्ल्यात तर त्या हल्लाखोराच्या डाव्या हाताला जखम पण झाली असं म्हणते नम्रता. आकाश गेले पण होते तिच्या पाठीमागून, पण तो निसटून गेला असं म्हणते नम्रता. शो मला ना खरंच खूप टेन्शन आलंय ग असं म्हणते आता इथे नम्रता. ताई असं म्हणते ईश्वरी, तू नको टेन्शन घ्याऊस, आपण शोधून काढूया असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ती विचार करायला लागते. तर आता राज शिर्केंचं घर दाखवलंय. तर आता इथे अर्णव काम करत बसलेला असतो, तेवढ्यातच अविनाश आणि आजी येतात. अर्णव असं म्हणतो आता इथे अविनाश, आम्ही जरा हॉस्पिटलला जाऊन येतो असं म्हणतो अविनाश. काय झालं असं म्हणतो अर्णव. अरे काळजी करण्यासारखं काही नाही असं म्हणते आजी, रुटीन चेकअप आहे असं म्हणते ती. मी पण येतो असं म्हणतो अर्णव. त्याची काय गरज नाही असं म्हणतो आता इथे अविनाश. एवढं काही सिरियस नाही, तिला असं वाटतं की ती जरा जास्तच गोड खाल्लंय, तिला असं वाटतं की तिची शुगर वाढली असं म्हणतो इथे अविनाश. भाडून दाखवायला चालू आहे असं म्हणतो तो. काय वाटलं तर मला फोन करा असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता दोघेही जातात आजी आणि अविनाश. तर आता आकाश येतो. तर आता इथे तो अर्णवच्या बाजूला येऊन थांबतो. दादा मी ऑफिसला चाललोय, बोल असं म्हणतो आता अर्णव. तर आता इथे आकाश बाजूला बसतो अर्णवच्या. तुला एक ऍडवाइस देईन असं म्हणतो आकाश. असं म्हणतो अर्णव. तुझी हल्ली खूप चिडचिड होते असं म्हणतो तो. थोडं कंट्रोल कर असं म्हणतो आकाश. यू शुडंट हॅव टू टेल मी दिस असं म्हणतो अर्णव. हे बघतोय जे बघतोय ते सांगतोय असं म्हणतो आकाश. आज तू आणि रमाकांत काका घरात एकटेच आहात, उगाच भांडत बसू नकोस असं म्हणतो आता इथे आकाश. तर अर्णव म्हणतो एनिथिंग एल्स, आणि जमलं तर लक्ष दे त्यांच्याकडे असं म्हणतो आता इथे आकाश. आफ्टर ऑल तुझे डॅड आहेत ते, तू जातोच बाहेर की तुला सोडायला येऊ असं म्हणतो इथे अर्णव. तर आकाश म्हणतो जातो मी. तर तिथून निघतो बघा प्रेक्षक आता आकाश ऑफिससाठी. तर आता अर्णव बघतो इकडे तिकडे. तर आता त्याला राग येतो, घरात तो आणि रमाकांत असतो म्हणून. तर आता तो लॅपटॉप घेऊन आपलं जात असतो. तर आता इथे राकेशला दाखवलंय, तो त्या मुलीला घेऊन जात असतो कारगाडीमधून. तर राकेश बोलायला लागतो, नाव काय म्हणालात. आय एम तारा, तारा अग्निहोत. ते सॉरी हा, मगाशी मी जरा जास्तच बोलले आहे ना हो, आज इंटरव्ह्यू आहे तर म्हणून टेन्शनमध्ये होते जरा असं म्हणते ती. म्हणून नाही नाही इट्स ओके असं म्हणतात इथे राकेश. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. बाय द वे कुठे इंटरव्ह्यू म्हणजे ड्रॉप कुठे करायचं असं म्हणतात इथे राकेश. तुम्हाला माहिती असेल खूप मोठं कॉर्पोरेशन आहे सात्विका फॅशन असं म्हणते ती. तर धक्का बसतो आता इथे राकेशला. ओके असं म्हणतो आता इथे राकेश. तर तो म्हणतो ओके सात्विक फॅशन्स कुणाला माहित नाही असं म्हणतो तो. ग्रेट कंपनी असं म्हणतो तो. बाय द वे तुम्ही मुंबईचेच का असं म्हणतो तो. हो म्हणजे माझा जन्म एज्युकेशन सगळं इथलंच आहे असं म्हणते ती. अच्छा असं म्हणतो राकेश. आणि घरी कोण कोण असतं. घरी मम्मी पप्पा मी आणि माझा छोटा भाऊ असं म्हणते ती. ऍक्च्युली तो शिकतोय ना त्यामुळे मला डेस्परेटली जॉब हवा असं म्हणते ती.
ओके असं म्हणत होता इथे राकेश. तर आता तो चालवत असतो गाडीच. मुंबईत राहता कुठे म्हणाला तुम्ही असं म्हणत होतो. मी अजून सांगितलंच नाही कुठे राहते ते असं म्हणते ती. हो सॉरी असं म्हणतो राकेश. मला वाटलं अंधेरी म्हणाला तसं. नाही बँड्रा असं म्हणते ती. मी बँड्राला राहते असं म्हणते ती. ऑफिस आलंय मी उतरते इथेच असं म्हणते ती. ओ येस एकच मिनिट असं म्हणत होता इथे राकेश. तर आता तो तिला उतरवतो बघा प्रेक्षक. तर आता इथे कंपनी आलेली असते स्वस्तिका फॅशन्स. थँक्यू असं म्हणते ती गिफ्ट दिल्याबद्दल. आणि प्रश्न विचारून तर इतकं इरिटेट केलं ना तुम्ही की मला दुसरा इंटरव्ह्यू दिल्यासारखंच वाटलं असं म्हणते आता इथे ती. तर तो हसतो आणि आता इथे जाऊन सुद्धा मला तेच प्रश्न विचारणार आहेत असं म्हणते ती. थँक्यू बाय. थँक्यू असं म्हणते ती. झालाय तुमचा इंटरव्ह्यू असं म्हणतो आता इथे राकेश. व्हॉट असं म्हणते आता इथे ती. तर राकेश म्हणतो प्रश्न विचारले नाही तर कळणार कसं मला तुमच्याबद्दल असं म्हणते राकेश. व्हॉट डू यू मीन असं म्हणते आता इथे ती. मी राजेश भोसले असं म्हणतो तो. सात्विक फॅशन्स मधली पोझिशन ही माझ्यासाठीच आहे असं म्हणतो तो. आणि माझ्या अंडर आहे ही पोझिशन असं म्हणतो तो. काय सर सर आय एम सो सॉरी सर. मी अचानक अशी मला कळलंच नाही की मी तुमच्याशी. इट्स ओके डोंट वरी मी सारा असं म्हणतो तो. वेलकम ऑन बोर्ड युअर हायर्ड असं म्हणत होता इथे राकेश. आता दुसरा इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही तुम्हाला. फक्त HR कडे जाऊन सॅलरी डिस्कशन करून घ्या असं म्हणतो राकेश. वाव असं म्हणते ती. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट असं म्हणतो राकेश. तर आता तो तिला हँडशेक करतो. सर थँक्यू सो मच असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणते ती. तर आता राकेश बघतच असतो तिच्याकडे. तर ती आता उतरते. तर राकेश खूप काय काय इमॅजिन करायला लागतो आणि हसतो तो. तर आता बघितले समोर बघितले काय म्हणते काय ते. मला अजून श्रीखंड वाढ असं म्हणत असते आता ईश्वरी. तेवढ्यातच पाठीमागे चमचा ठेवलेला असतो तर तो पडतो. तर आता थांब चलतो असं म्हणतो शुभांकर. तर तो घ्यायला जातो चमचा. हाताला कसली जखम झाली असं म्हणते ईश्वरी. प्लीज डोंट कॉल मी अगेन असं म्हणतो आता इथे अर्णव. एक म्हणून आता पार पडतं काहीतरी रमाकांतच्या. स्वामी असं म्हणतो. मला असं वाटतं की हीच ती वेळ आहे. तुम्ही दोघांनी एकत्र बसा आणि तुम्हाला निर्दोष सिद्ध करायची असं म्हणते ती. नक्की काय करायचं ठरवलंयस तू असं म्हणते सुप्रिया ईश्वरीला. तुम्ही दोघांनी एकदा भेटायला हवं असं म्हणते ईश्वरी. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.